पुढची नोंद आहे खार अर्थात स्क्विरल. स्तनी वर्गाच्या कृंतक अर्थात कुरतडून खाणाऱ्या प्राण्यांच्या गणातील सायुरिडी कुलातील हा प्राणी आहे. या कुलात 2 उपकुले आहेत. सायुरिनी उपकुलात भूचर आणि झाडावरील खारींचा समावेश होतो. त्यांच्या सुमारे 225 जाती आहेत. पेटारिस्टिनी उपकुलात उडणाऱ्या खारींचा समावेश होतो. त्यांच्या सुमारे 35 जाती आहेत. चिपमंक, मार्मोट आणि प्रेयरी डॉग हे सुद्धा भूचर खारींमध्ये मोडतात. ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका खंड आणि उत्तर सहारा वाळवंटातील काही भूभाग वगळता हा प्राणी सर्वत्र आढळतो. झाडावरील तसेच भूचर खारी दिवसा फिरणाऱ्या तर उडणाऱ्या खारी निशाचर आहेत. खारी लहान किंवा मध्यम आकारमानाच्या असतात. मागचे पाय मजबूत असून पुढील दोन्ही पायांना प्रत्येकी 4 बोटे तर मागील पायांना प्रत्येकी 5 बोटे असतात. शेपूट लांब आणि झुपकेदार असून तिचा उपयोग धावताना शरीराचा तोल सांभाळण्यासाठी आणि थंडीत शरीराला झाकण्यासाठी होतो. तोंडाच्या आत अन्न तात्पुरते साठवून ठेवण्याकरता कपोल कोष्ठ गालात असणाऱ्या पिशव्या असतात. पुढचे दात अडकुचीदार असून जबडा मजबूत असतो. त्यांच्या सहाय्याने कठीण कवचाची फळे सहज तोडू शकतात. त्या ज्या भागात राहतात तेथील परिस्थितीशी त्यांचे अनुकूलन झालेले दिसते. भारतात खारींच्या 2 जाती प्रामुख्याने आढळतात. यापैकी एक बरीचशी माणसांच्या सहवासात राहणारी असून तिला सामान्य खार असं म्हणतात. तिचं शास्त्रीय नाव फ्युनॅम्बुलस पेनांटाय असे आहे. उत्तर भारतात या खारीचं वर्चस्व आहे. ती मनुष्य वस्तीच्या आजूबाजूला, शेतात आणि माळ रानावर राहते. दाट वस्तीची शहरं, गावं आणि खेडे यातही ती राहते. हिच्या पाठीवर 5 पट्टे असतात म्हणून काही ठिकाणी तिला 5 पट्ट्याची खार किंवा पांडव खार असेही म्हणतात. फ्युनॅम्बुलस पामेरम ही जात जंगलात राहणारी असून भारताच्या दक्षिण, पूर्व आणि पश्चिम भागात ती जास्त आढळते. हिच्या पाठीवर 3 पट्टे असतात म्हणून तिला 3 पट्ट्यांची खार किंवा रामाची खार असेही म्हणतात. सामान्य खारीची लांबी 13 ते 15 सेंटीमीटर असून शेपूट किंचित लांब असते. शरीराचा रंग करडा तपकिरी असतो. अंगावरचे केस मऊ आणि दाट असून पाठीवर 5 फिक्कट पट्टे असतात. त्यापैकी 3 मध्यभागावर आणि दोन्ही बाजूला प्रत्येकी एक असतो. सामान्य खार फार चलाख आणि कार्यक्षम असते. बहुतेक खारी दिवसा काही ना काही उद्योगात घडलेल्या असतात. जमिनीवरून झाडावर आणि झाडावरून जमिनीवर तिची सारखी दौड चालू असते. विशेष म्हणजे झाडावरून खाली उतरताना तिचे डोके जमिनीच्या दिशेला असते. या गोजीरवाण्या प्राण्याच्या सर्व हालचाली चित्तवेधक असतात. मऊ आणि कठीण कवचाची फळे, शेंगा, कोवळे कोंब आणि कळ्या हे त्यांचे खाद्य. शेवरीच्या झाडाला फुले आल्यानंतर त्यातील मकरंद खाण्यासाठी खारी त्या झाडावर जमा होतात. पक्ष्यांप्रमाणे त्या एका झाडावरून दुसऱ्या झाडावर मकरंद खाण्यासाठी हिंडत असल्याने नकळत त्या परागणामध्ये मदत करतात. काही वेळा पक्ष्यांच्या घरट्यात शिरून त्या पक्ष्यांची अंडी सुद्धा पळवतात. नर आणि मादी 2-3 दिवसापुरते समागमासाठी एकत्र येतात. याच काळात गर्भधारणा होते. गर्भावधी 6-7 आठवड्यांचा असतो. पिले जन्मण्याच्या सुमाराला मादी गवत, पानं, धागे, कापूस इत्यादी जमवून ओबडधोबड घरटं बांधते. घरटं कुठेही घराच्या आड्यात, झाडाच्या छोट्या ढोलीत किंवा पडक्या भिंतीच्या बिळात सुद्धा असते. घरटी एकापेक्षा जास्त असतात आणि संकटकाळी गरजेनुसार त्यांचा त्या वापर करतात. एका वेळेला 2-3 पिले जन्माला येतात. जन्मतः त्यांचे डोळे बंद असतात. ती स्वतःचं अन्न स्वतः शोधून खाण्या इतपत मोठी होईपर्यंत घरट्यात राहतात. खारीचा आयुष्यकाल 10 ते 12 वर्षाचा असतो. खारींची स्मरणशक्ती तल्लख असते. उन्हाळ्यात त्या जमीन उकरून तिथे अन्न साठवून ठेवतात आणि हिवाळ्यात हेच अन्न काढून खातात. यापैकी न खाल्लेल्या काही बिया आणि दाणे जमिनीत तशाच राहतात. खारींच्या या सवयीमुळे वनसंवर्धनाला मदत होते.
तसंच जमिनीखालील वनस्पतींच्या मुळाशी वाढणाऱ्या सहजीवी मायकोरायझा कवकांचा त्या प्रसार करतात. ही कवके जमिनीतील पाणी आणि खनिजे शोषून घेऊन वनस्पतींना पुरवतात आणि त्या बदल्यात वनस्पतींपासून ऊर्जा मिळवतात. खारी या वृक्षाची मुळे खातात. या कवकांचे न पचलेले बीजाणू कोवळे वृक्ष असलेल्या ठिकाणी पडतात. ही कवके कोवळ्या वृक्षाच्या वाढीला मदत करतात. अशा रीतीने वृक्षांच्या संख्येत वाढ होण्यासाठी मदत होते.